सुनील तटकरे यांचं जलजीवन योजनेच्या अपयशावर बोट तर डीपीआर बनवण्यात चुका झाल्यानं अपयश असल्याचं तटकरे म्हणालेले आहेत। नरहरी झिरवाळ यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा जलजीवन मिशन योजनेच्या अपयशावर बोट ठेवलंय। या योजनेचा डीपीआर बनवताना झालेल्या चुकांकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे। देण्यासाठी त्या योजनेमध्ये निधी नव्हता। ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या वित्त आयोगातून खर्च करायचं होतं। आता सरकारने भारत सरकारने त्या विनंतीला मान दिलाय की आता घरातल्या नळ जोडणीला सुद्धा होणारा खर्च भारत सरकार राज्य सरकार 50% निधी उपलब्ध करून देणार आहे। तर त्यांनी मांडलेली आहे ती वास्तवता आहे आणि त्याच्यात आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या प्रमुखांनी जे काय अपेक्षित असलेलं आहे ते बदल करण्याचं नक्की केलेलं आहे।